च्या आरोपांच्या मध्ये आमच्या गावातल्या लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला, तिथल्या स्थानिक भाविकांना त्रास दिला, तिथल्या पुजाऱ्यांना त्रास दिला. असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही, त्याची मी खात्री देतो. आणि त्याची मला संपूर्णपणे खात्री आहे. तसे सविस्तर आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनीच आमच्या लोकांच्यावर मारहाण करणे, आरेरवी करणे, उद्धट भाषा वापरणे हा प्रकार केल्यामुळे तिथला वाद वाढला. दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या गावातल्या मुलांनी तिथं दारू पिऊन, मुळातच आमच्या गावच्या यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या गावातली दारू दुकानं, मटण दुकानं, मटणाची हॉटेल सुद्धा आम्ही बंद करतो. तर आम्ही तिथं जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालणं आम्हाला अपेक्षित नव्हतं. आम्ही तो प्रकार केलेला नाही. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की आम्ही माफीनामा दिला. मुळातच गोष्ट अशी आहे, मी त्या गावचा प्रमुख नागरिक असताना मी त्यांच्यावर जेव्हा चर्चेला गेलो, हे वाद का व्हायला लागले, तुम्ही आपण चर्चा करूया, तेव्हा माझ्यासारख्या माणसांना तिने एका खोलीत ओलीच ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब, तुम्ही तिथनं आता हलायचं नाही, तुमची जोपर्यंत माणसं गावात नाही तोपर्यंत आम्ही इथनं तुम्हाला सोडणार नाही. मी असेल, माझ्याबरोबर 4 जबाबदार जनार्दन पाटील असतील किंवा आमचे प्रमुख माणसं आहेत, जी काय जबाबदार आमच्या गावची माणसं आहेत, त्यांना ओलीच ठेवलं आणि त्याने आमच्याकडनं वधवून घेतलं तोपर्यंत आमची माणसं. आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की आमच्या गावच्या लोकांना ती अक्षरशः गाडीवरनं शोधत होती हुडकून मारायसाठी. त्या काळात आम्हाला जे संयुक्तिक वाटलं, त्यावेळेला आमच्या गावच्या लोकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची होती. त्यासाठी आम्ही तो तडजोडीचा मार्ग स्वीकारला आणि त्यांना आम्हीच कमीपणा घेऊन माफी मागितली आणि आमचा हा झालेल्या वादावर पडदा पाडला, चर्चेने पाडला. पण तरी पण त्यांनी जर आज पत्रकबाजी करून आमची जी बदनामी केली आहे, त्याचा मी या गावचा प्रथम नागरिक म्हणून जाहीर रित्या निषेध करतो.